मागणीची दखल. वनविभागाने कृत्रिम पाणवठे पाण्याने भरले. डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. बीड तालुक्यातील बालाघाटावरील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी व सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रात वनविभागाने उभारलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याच्या शोधात हरिण व काळवीट यांसारखे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. लिंबागणेश परिसरात गेल्या महिनाभरात एका काळवीटाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसरे एक काळवीट गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी संबंधित कृत्रिम पाणवठ्यांना भेट देऊन पाहणी केली असता ते पूर्णपणे कोरडे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भातील बातम्या विविध दैनिकांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने याची दखल घेतली. वनविभागाचे अधिकारी महेश मेटे यांनी तत्काळ पावले उचलत संबंधित कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागू नये तसेच अपघातांमुळे त्यांचे जीवितहानी टळावी यासाठी वनविभागाने उन्हाळाभर कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा डॉक्टर गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.